नमस्कार. आजचा विषय व्यवसायात सर्वात महागडा शब्द कोणता? हो. सर, फक्त 5 मिनिटं मिळतील का? सोमवारी सकाळी ऑफिसमध्ये प्रवेश करताच पहिला आवाज कानावर पडला. सर, एक छोटस काम आहे. दुसरा कर्मचारी. सर, एकदा हे प्रपोजल पहा. मोबाईल वाजतो. दादा, एका मित्राला तुमचा सल्ला हवा आहे. व्हॉट्सअपवर मेसेज. सर, दिस इज ग्रेट बिझनेस अपॉर्च्युनिटी. ईमेल. नेटवर्किंग इव्हेंट. डोंट मिस इट. आणि प्रत्येक वेळी एकच उत्तर, हो, करतो. त्या क्षणी तो माणूस स्वतःला मदत करणारा समजत होता, पण त्याला माहित नव्हतं तो हळूहळू स्वतःचा व्यवसाय इतरांच्या हाती देत होता. शुक्रवार संध्याकाळ. संपूर्ण आठवडा धावपळ झाली. 100 फोन, 20 मीटिंग्स, असंख्य मेसेजेस. सगळ्यांना वेळ दिला, पण नवीन उत्पादन अजून लॉन्च झालं नाही. कॅश फ्लो रिव्ह्यू अपूर्ण. सेल्स टीम ट्रेनिंग पुढे ढकलली. बिझनेस स्ट्रॅटेजीची अजून फाईलमध्येच बंद. मग प्रश्न पडतो, इतकं काम करूनही पुढे काहीच सरकत का नाही? कारण समस्या टाइम मॅनेजमेंटची नव्हती. समस्या होती कमिटमेंट मॅनेजमेंटची. आपण समजतो हो म्हणायला काहीच लागत नाही, पण प्रत्येक हो म्हणजे तुमच्या आयुष्यातला एक तुकडा कोणाला तरी देणं. तुमचा वेळ, तुमचं लक्ष, तुमची ऊर्जा, तुमची जबाबदारी आणि तुमची विश्वासार्हता. एक हो मुळे कॅलेंडरमध्ये फक्त एक मीटिंग वाढत नाही, तर तुमच्या मनात एक नवीन ओझं तयार होतं. एका कार्यशाळेत केतन सरांनी एक सुंदर उदाहरण दिलं होतं. समजा तुमच्या संगणकात 3 ब्राउझर टॅब उघडले आहेत. सगळं व्यवस्थित चालतं. आता 1000 टॅब उघडा. काय होईल? कॉम्प्युटर खराब नाही झाला, पण तो मंदावला. कारण प्रत्येक टॅब मेमरी खात असतो. आपलं मनही अगदी तसंच काम करतं. प्रत्येक नवीन कमिटमेंट म्हणजे एक नवीन मेंटल टॅब. रात्री जेवत असताना अचानक आठवतं त्या ग्राहकाला रिप्लाय द्यायचा आहे. झोपताना प्रपोजल अजून पाठवायचंय. सुट्टीच्या दिवशी त्या सप्लायरला फोन करायचा राहिला. बाहेरून आपण शांत दिसतो, पण आतमध्ये शेकडो अपूर्ण वचनं सतत आवाज करत असतात. बिहेवियर सायकोलॉजी यालाच झायगार्निक इफेक्ट म्हणते. अपूर्ण काम मन कधीच पूर्णपणे सोडत नाही. म्हणूनच व्यस्त कॅलेंडरपेक्षा व्यस्त मन जास्त धोकादायक असतं. एक उद्योजक मला भेटला होता. त्याचा व्यवसाय चांगला चालला होता, पण चेहऱ्यावर कायम थकवा. मी विचारलं, नेमकं काय होतंय? तो हसला आणि म्हणाला, मी दिवसभर इतरांचे प्रश्न सोडवतो, पण माझ्या व्यवसायासाठी वेळच उरत नाही. हे ऐकून मला जाणवलं, कित्येक उद्योजक स्वतःच्या चित्रपटाचे हिरो नसतात. ते दुसऱ्यांच्या चित्रपटात सपोर्टिंग ऍक्टर बनून राहतात. त्यांचं कॅलेंडर त्यांनी बनवलेलं नसतं. तो इतरांच्या मागण्यांनी भरलेला असतो. आणि अशा प्रकारे व्यवसाय वाढवण्याऐवजी फक्त धावपळ वाढत जाते. यशस्वी उद्योजकामध्ये एक वेगळी सवय असते. ते लगेच उत्तर देत नाहीत. कोणी नवीन संधी घेऊन आलं तर ते थांबतात, विचार करतात, स्वतःला 5 प्रश्न विचारतात. हे माझ्या ध्येयाशी जुळतं का? यासाठी माझ्याकडे वेळ आहे का? मी याला पूर्ण न्याय देऊ शकतो का? यासाठी मला
कोणत्या महत्वाच्या गोष्टीला नकार द्यावा लागेल आणि आज उत्तर द्यायची घाई नसती तर मी हो म्हणालो असतो का? हे प्रश्न भावनेतून घेतलेला निर्णय विवेकपूर्ण निर्णयात बदलतात. भारतीय संस्कृतीत एक म्हण आहे, प्राण जाई पर वचन न जाई. याचा अर्थ प्रत्येकाला हो म्हणणं नाही. याचा अर्थ ज्याला हो म्हणाल त्याला पूर्ण प्रामाणिकपणे निभावणं. यजुर्वेंद्र सर ही म्हणतात, दान हे मनापासून आणि उत्कृष्टतेने असावं. व्यवसायातही तेच लागू होतं. ग्राहकाला वेळ द्यायचा तर पूर्ण लक्षाने द्या. कर्मचाऱ्याला मार्गदर्शन करायचं तर मनापासून करा. पण मन नसताना फक्त हो म्हणू नका, कारण अर्धवट कमिटमेंट दोघांचंही नुकसान करते. आजपासून एक छोटा बदल करा. कोणीही नवीन काम सांगितलं तर लगेच हो म्हणू नका. फक्त एक वाक्य बोला, मला थोडा वेळ द्या, मी विचार करून सांगतो. त्या काही सेकंदाचा विचार पुढचे अनेक महिने वाचवू शकतो. दुसरं, आठवड्यातून एकदा तुमचं कॅलेंडर उघडा. प्रत्येक कमिटमेंटकडे पहा. स्वतःला विचारा, हे खरंच माझ्या व्यवसायाला पुढे नेत आहे का? आणि तिसरं, लक्षात ठेवा, लोकांना तुमचं प्रत्येक हो आठवत नाही, पण तुम्ही दिलेलं वचन पाळलं की नाही हे आयुष्यभर लक्षात राहतं. म्हणूनच यशस्वी उद्योजक ते नसतात जे प्रत्येक संधी स्वीकारतात. यशस्वी उद्योजक ते असतात जे प्रत्येक हो करण्यापूर्वी स्वतःच्या आयुष्याची किंमत ओळखतात. कारण व्यवसायात सर्वात महागडा शब्द हो नसतो. विचार न करता म्हटलेला हो सर्वात महागडा असतो. धन्यवाद.